नमस्कार. श्री शिवपुराण शिव आणि सती यांचा विवाह भाग 2. नमस्कार. आज आपण शिव आणि सती यांचा विवाह भाग 2 बघणार आहोत. तुमच्या अंगावर फक्त वाघाच्या खुणा आहेत. तुझा नवरा स्मशानभूमीत राहणारा आणि भूतांचा नायक आहे. वाघंबर सोडून तो तुला आणखी काय घालू शकेल? दक्षच्या या विधानामुळे सतीच्या हृदयात पश्चातापाचा महासागर उसळला. तिला वाटू लागले की इथे येऊन आपण चांगले केले नाही. देव बरोबर होता. बापाच्या घरी बोलावल्याशिवाय जाऊ नये. पण आता काय होऊ शकते? आता मी आले. वडिलांचे कटू आणि अपमानास्पद शब्द ऐकूनही सती गप्प राहिली. ती त्या यज्ञाच्या अग्नीकडे गेली, जिथे सर्व देव आणि ऋषी बसले होते आणि यज्ञाच्या अग्नीमध्ये धगधगत्या अग्नीला नैवेद्य दिले जात होते. सतीने यज्ञमंडपातील सर्व देवांचे अंश पाहिले, परंतु भगवान शंकराचे अंश पाहिले नाहीत. भगवान शंकराचा वाटा न पाहता ती आपल्या वडिलांना म्हणाली, पितृश्रेष्ठ, यज्ञात सर्वांचा वाटा दिसतो, पण कैलाशपतींचा वाटा दिसत नाही. त्यांचा वाटा तुम्ही का ठेवला नाही? दक्षने अभिमानाने उत्तर दिले, मी तुझ्या पती शिवाला देव मानत नाही. तो भूतांचा स्वामी आहे. तो नग्न राहतो आणि हाडांची माला धारण करतो. तो देवाच्या पदरात बसण्याच्या लायकीचा नाही. त्याला कोण देणार? सतीचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांच्या भुवया चाळल्या. त्याचा चेहरा कयामताच्या सूर्यासारखा तेजस्वी झाला. वेदनेने थरथर कापत ती म्हणाली, अरे, हे शब्द ऐकून मला लाज वाटली. देवांनो, तुम्हालाही लाज वाटेल. मंगळाचे प्रतीक असलेल्या आणि क्षणात संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची ताकद असलेल्या कैलाशपतींसाठी तुम्ही हे शब्द कसे ऐकत आहात? ते माझे गुरु आहेत. स्त्रीसाठी तिचा नवरा स्वर्ग आहे. जी स्त्री आपल्या पतीबद्दल अपमानास्पद शब्द ऐकते, तिला नरकात जावे लागते. एका पृथ्वी, एका आकाश आणि देवता, तुम्हीही ऐका. माझ्या बापाने माझ्या धन्याचा अपमान केला आहे. मला आता एक क्षणही जगायचे नाही. सतीने आपले म्हणणे पूर्ण केले आणि यज्ञकुंडात उडी घेतली. होमहवनासह त्यांचे शरीरही जळू लागले. यज्ञमंडपात गोंधळ झाला. गदारोळ झाला. देव उभे राहिले. वीरभद्र रागाने थरथर कापला. त्यांनी उडी मारून यज्ञाचा नाश करण्यास सुरुवात केली. यज्ञमंडपात चेंगराचेंगरी झाली. देव आणि ऋषी पळून गेले. वीरभद्राने लगेच दक्षचे मस्तक कापून फेकून दिले. भगवान शिवाला ही बातमी मिळाली. ते भयंकर वादळाप्रमाणे कंखला पोचले. सतीचे जळलेले शरीर पाहून भगवान शिव स्वतःला विसरले. सतीच्या प्रेमाने आणि भक्तीने शंकराचे मन अस्वस्थ केले. वासनेवरही विजय मिळवलेल्या आणि संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची क्षमता असलेल्या शंकराचे मन विचलित केले. तो सतीच्या प्रेमात हरवून बेशुद्ध झाला. भगवान शिवाने वेड्यासारखे सतीचे जळलेले शरीर आपल्या खांद्यावर ठेवले. ते सर्व दिशांनी प्रवास करू लागले. शिव आणि सती यांचे हे अलौकिक प्रेम पाहून पृथ्वी थांबली, वारा थांबला, पाण्याचा प्रवाह थांबला आणि देवांचे श्वासही थांबले. सृष्टी व्याकुळ झाली. सृष्टीतील प्राणी पुकारू लागले, पाही माम, पाही माम. हे भयंकर संकट पाहून सृष्टीचा रक्षक भगवान विष्णू पुढे सरसावले. भगवान शिव बेशुद्ध पडल्यामुळे त्यांनी आपल्या चक्राने सतीचा प्रत्येक भाग कापायला सुरुवात केली. सतीच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर 51 ठिकाणी पडले. सतीच्या शरीराचे सर्व अवयव कापून पडले तेव्हा भगवान शिव स्वतःकडे परत आले. तो स्वतः आल्यावर सृष्टीची सर्व कामे पुन्हा सुरू झाली. सतीच्या शरीराचे अवयव पडलेल्या पृथ्वीवरील 51 स्थानांना आज शक्तीचे स्थान मानले जाते. आजही त्या ठिकाणी सतीची पूजा केली जाते. इथेच आपला शिव आणि सती यांचा विवाह भाग 2 संपूर्ण झाला आहे.